11th केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर झाला हायड्रोकार्बन्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये डिहॅलोजिनेशन रिॲक्शन अँड डिहायड्रेशन रिॲक्शन बघितलं होतं. डिहॅलोजिनेशनमध्ये काय करतो, रिमूव्हल ऑफ हॅलोजन फ्रॉम विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल म्हणजे एक कार्बन आणि त्याच्या दुसरा कार्बन म्हणजे ॲडजस्टंट जो कार्बन असेल त्या दोन्हीवर जर हॅलोजन ॲटम असतील तर त्याला म्हणतो आपण विसिनल डायहॅलाइड्स. डाय म्हणजे दोन, हॅलाइड ग्रुप असणार आहे, विसिनल डायहॅलाइड्स. मग त्याच्यातून काय करत होतो आपण, ते दोन हॅलोजन्स रिमूव्ह करत होतो, त्याला म्हणतात डिहॅलोजिनेशन. आणि डिहायड्रेशनमध्ये काय करतात, अल्कोहोल मॉलिक्यूलमधला वॉटर रिमूव्ह केलं जातं, H2O. अल्कोहोलमधला OH जो असतो OH आणि ॲडजस्टंट कार्बनवरचा हायड्रोजन असं काय बाहेर पडतं तर H2O. म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये आपण कॅटलिस्ट कोणता यूज करतो तो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. डिहॅलोजनमध्ये कशासोबत रिॲक्शन करतात तर फक्त ZN सोबत झिंकसोबत रिॲक्शन केली की हॅलोजन निघून जातात. ह्या दोन रिॲक्शन आपण लास्ट लेक्चरला स्टडी केल्या होत्या. तर आजच्या लेक्चरमध्ये त्याचा पुढचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. आत्तापर्यंत आपण ज्या रिॲक्शन स्टडी केल्या कोणत्या कोणत्या बघा, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन, त्यानंतर डिहायड्रेशन, नंतर डिहॅलोजिनेशन. ह्या सगळ्या रिॲक्शन काय होत्या तर इलिमिनेशन रिॲक्शन होत्या. त्याच्यामधून आपण काय करत होतो, काही ग्रुप्स किंवा ॲटम्स काय करत होतो, इलिमिनेट करत होतो. डिहायड्रोहॅलोजिनेशनमध्ये काय केलं, डी म्हणजे रिमूव्हल, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन. हायड्रोजन आणि हॅलोजन डिहायड्रोहॅलोजिनेशनमध्ये रिमूव्ह करत होतो. त्यानंतर डिहायड्रेशनमध्ये वॉटर रिमूव्ह, देन डिहॅलोजिनेशनमध्ये हॅलोजन रिमूव्ह करतो. मग त्या ज्या रिॲक्शन होत्या त्या कोणत्या होत्या तर इलिमिनेशन रिॲक्शन. आता काय ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन म्हणजे काय करायचं, हायड्रोजन किंवा हॅलोजन वगैरे काय असतील तर याच्यामध्ये काय केलं जातात, ॲड केले जातात. पार्शल रिडक्शन. आता याच्यामध्ये काय करतात तर आपण ज्या इलिमिनेशन रिॲक्शन बघितल्या, इलिमिनेशन रिॲक्शन जास्त करून आपण अल्केन्सपासून करत होतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होता, त्याच्यापासून काय करत होतो, डबल बॉन्डेड कार्बन अल्किन्स तयार करत होतो. तर इथं काय होतं, ट्रिपल बॉन्ड असतात, त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड करून काय करतात, अल्किन्स केले जातात. फ्रॉम अल्काइन्सपासून हायड्रोजन फक्त तिथं काय केलं जातं, ॲड केलं जातं. म्हणजे ट्रिपल बॉन्डेडपासून काय मिळतं आपल्याला, डबल बॉन्डेड कंपाऊंड. इलिमिनेशनमध्ये काय होतं, sp3 काय हायब्रिडाइज म्हणजे सांगितलं तुम्हाला, सिंगल बॉन्ड असतील तर त्याला म्हणायचं sp3 हायब्रिडायझेशनपासून आपण sp2 हायब्रिडायझेशन करत होतो, डबल बॉन्डेड कार्बन कंपाऊंड तयार करत होतो. मग इथं ॲडिशनमध्ये काय करायचं, ट्रिपल बॉन्डपासून डबल बॉन्ड तयार केले जातात. मग बघूया आता ॲडिशन रिॲक्शन काय आहे. बाय पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स ऑर कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन्स. आता हायड्रोजिनेशन, तर डिहायड्रोजिनेशन म्हणजे काय असतं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स. तसं आता हायड्रोजिनेशन म्हणजे काय असणार आहे तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजिनेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. कशामध्ये ते ॲड करायचे तर अल्काइन्समध्ये, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे याच्यामध्ये काय करायचे, अल्काइन्स ॲड करायचे, अल्काइन्समध्ये हायड्रोजन्स ॲड करायचे. मग आता कंट्रोल्ड का म्हटले तर बघा, जेव्हा ट्रिपल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, याच्यामध्ये जर तुम्ही 2 हायड्रोजन ॲड केला तर एक बॉन्ड रिमूव्ह होतो. 2 हायड्रोजन ॲड केला तर नॉर्मलला किती असणार, याच्याकडे एक असतील, CH. कारण जेव्हा 3 बॉन्ड असतात तेव्हा काय राहतं, कार्बनची एकच व्हॅलन्सी राहते. सो ह्याला एक हायड्रोजन आणि ह्याला एक हायड्रोजन येणार. मग त्यात जर तुम्ही एक बॉन्ड आपल्याला रिमूव्ह करायचं असेल, 2 हायड्रोजन ॲड केले तर ह्या कार्बनला एक जाईल, ह्या कार्बनला एक जाईल आणि एक बॉन्ड रिमूव्ह होईल. म्हणजे काय होतील, CH2 होईल. हे काय मिळणार आपल्याला, इथंपर्यंत थांबवायचं आहे, अल्किन मिळवायचं आहे. जर अजून हायड्रोजन ॲड केले, बघा अजून 2 हायड्रोजन ॲड केले तर परत एक बॉन्ड रिमूव्ह होतो आणि CH3 असं स्ट्रक्चर होतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथं कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन ऑफ अल्काइन्स. अल्काइन काय करायचं, हायड्रोजिनेशन कंट्रोल करायचं आहे अल्किनच्या स्टेपपर्यंतच. मग ते फक्त किती, एकच बॉन्ड आपल्याला रिमूव्ह करायचा असतो, त्याच्यातून डबल बॉन्डेड ठेवायचं असतं. म्हणून फक्त तिथं आपण 2च हायड्रोजन काय करतो, ॲड करतो. म्हणून याला म्हणतात कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन ऑफ अल्काइन्स. नाहीतर हे परत अल्किनचं परत हायड्रोजिनेशन होऊन सिंगल बॉन्डेड आपल्याला कंपाऊंड मिळतं. म्हणून तिथंच रिॲक्शन काय करावी लागते, स्टॉप करावी लागते. म्हणून याला म्हटले पार्शल किंवा कंट्रोल्ड हायड्रोजिनेशन. द C ट्रिपल बॉन्ड C कार्बन ट्रिपल बॉन्ड ऑफ अल्काइन्स कॅन बी पार्शली रिड्यूस्ड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड कशामध्ये पार्शली रिड्यूस करायचा, डबल बॉन्डमध्ये, विथ कॅल्क्युलेटेड क्वांटिटी ऑफ डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ लिंडर्स कॅटलिस्ट. विथ काय सांगितले बघा, कॅल्क्युलेटेड अमाऊंट ऑफ डायहायड्रोजन. तर डायहायड्रोजन म्हणजे 2 हायड्रोजन H2 जो असेल तो डायहायड्रोजन किती कॅल्क्युलेटेड अमाऊंटमध्ये टाकायचा. एक बॉन्ड रिमूव्ह होण्यासाठी आपल्याला किती लागतात तर 2 लागतात. 2 हायड्रोजन ॲड केले की एक बॉन्ड आपला रिमूव्ह होतो. तसं कॅल्क्युलेटेड अमाऊंटमध्ये ते हायड्रोजन ॲड करायचे ऑफ लिंडर कॅटलिस्ट. आता लिंडर कॅटलिस्ट म्हणजे काय असतं, पॅलाडाइज्ड चारकोल डिॲक्टिवेटेड पार्शली विथ
क्विनोलिन और सल्फर कंपाऊंड, म्हणजे त्याच्यासाठी वापरतात बघा PDC क्विनोलिन. आता हा स्पेसिफिक कॅटलिस्ट सांगितलं त्यांनी, लिंडर कॅटलिस्ट. पण ही रिॲक्शन आता हे तिथं आपल्याला स्टॉप करण्यासाठी ही रिॲक्शन आहे. जर तुम्ही नॉर्मल फक्त प्लॅटिनम, पॅलॅडियम किंवा H2Ni जर यूज केलं निकेल, जर पण काय होतं ही रिॲक्शन कंटिन्युअस होते. मग निकेल वगैरे यूज केलं तर कंटिन्युअस होते. म्हणून इथं कोणता कॅटलिस्ट वापरलाय तर लिंडर कॅटलिस्ट. पॅलाडाइज्ड चारकोल डिॲक्टिवेटेड कॅटलिस्ट बघा कसं तयार करतात तर पॅलॅडियम मेटल आहे PD, नाव लक्षात ठेवा. पॅलॅडियम PD हा मेटल आहे, प्लॅटिनम सारखाच मेटल आहे. पॅलॅडियम चारकोल डिॲक्टिवेटेड पार्शली विथ क्विनोलिन, हे कंपाऊंड आहे एक क्विनोलिन, त्याच्यासोबत काय करतात हे डिॲक्टिवेटेड करतात. और सल्फर कंपाऊंड किंवा सल्फर कंपाऊंड तिथं यूज केलं जातं. अ सिस आयसोमर इज ऑब्टेन्ड बाय दिस मेथड. आता हे रिडक्शनसाठी हायड्रोजनेशन, रिडक्शन रिॲक्शनच करतो आपण, हायड्रोजन ॲड करतो. तुम्हाला मला वाटतं रिडक्शन आणि ऑक्सिडेशन माहीत असेल. रिडक्शनमध्ये काय करतो हायड्रोजन ॲड करतो आणि ऑक्सिजन रिमूव्ह करतो. आणि ऑक्सिडेशनमध्ये काय होतं ऑक्सिजन ॲड केले जातात आणि हायड्रोजन रिमूव्ह केले जातात. मग रिडक्शनमध्ये इथे HH ॲड करतो. हायड्रोजन म्हणजे काय होतं रिडक्शनच होतं. आणि डबल बॉन्डचं पण 3 डबल बॉन्ड असतात, एक बॉन्ड रिड्यूस होतो, 2 बॉन्डेड स्ट्रक्चर होतं, म्हणजेच काय होतं तर रिडक्शन होतं. मग हे कशाच्या मदतीनं होतं कॅटलिस्ट कोणता इथं स्पेसिफिक पॅलॅडियम C, म्हणजे चारकोलवर ते पॅलॅडियम डिॲक्टिवेटेड करून ते यूज केलेला कॅटलिस्ट आहे PDC अँड क्विनोलिन. किंवा इथं प्लॅटिनम पण वापरतात. काही रिॲक्शनमध्ये असतं जिथं हायड्रोजनेशन रिॲक्शन असते तिथं प्लॅटिनम, निकेल किंवा पॅलॅडियम हे मेटल पण काय केले जातात वापरले जातात. फक्त आता इथे लक्षात ठेवा हा लिंडर कॅटलिस्ट यूज केलाय. मग इथं आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं तर सिस अल्किन मिळतं. सिस म्हणजे आपले ग्रुप काय असणार आहेत डबल बॉन्डच्या सेम साईडला पाहिजेत, आयडेंटिकल ग्रुप्स. मग आता स्ट्रक्चर बघा अल्काइनचं RC ट्रिपल बॉन्ड CR. आता R म्हणजे कोणताही अल्किल ग्रुप असेल किंवा हायड्रोजन्स असतील काही असेल अल्किल ग्रुप. आता तुम्हाला हे डिस्टिंग्विश होण्यासाठी काय दिले आहेत अल्किल ग्रुप्स दिलेत R. मग काय येणार C ट्रिपल बॉन्ड C. R ने एक 4th व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली बघा, हे 3 आणि हा एक R 4. कार्बनची व्हॅलेन्सी काय झाली 4 जी आहे ती सॅटिस्फाईड. त्यानंतर HH डाय हायड्रोजन H2 2 हायड्रोजन ॲड करणार. मग ह्याच्यात काय होतं एक हायड्रोजन हा कार्बन घेतो, दुसरा हायड्रोजन दुसरा कार्बन घेतो. हा जे आपले 3 बॉन्ड आहेत तिथले कार्बन, दुसरा कार्बन एक हायड्रोजन येणार, एक हायड्रोजन दोन्ही कार्बनकडे जातात. मग त्यामुळे काय होतं तुमचं एक कार्बनची व्हॅलेन्सी काय होते 5 होते. हायड्रोजन तिथं अटॅच झाले तर व्हॅलेन्सी काय होते 5 होते. असं कधी स्ट्रक्चर नसतं. त्यामुळे हे जे 3 बॉन्ड आहेत त्यातला एक बॉन्ड काय होतो रिड्यूस होतो आणि काय मिळतात तिथं 2 बॉन्ड राहतात. सो मग तिथं H येतील. खाली दाखवले बघा तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये H आहे का इथं HCHHRR. मग हे दोन्ही काय आहेत एका साईडला आहेत. हा डबल बॉन्ड आहे आपला, सेम साईडला आयडेंटिकल ग्रुप आहेत R आणि H सेम साईडला असल्यामुळे त्याला काय म्हणतात तर सिस आयसोमर सिस अल्किन. ट्रान्स अल्किन इज ऑब्टेन्ड फ्रॉम अल्काइन ऑन रिडक्शन विथ सोडियम इन लिक्विड अमोनिया. जर आपल्याला सिस मिळवायचं असेल तर हाच कॅटलिस्ट वापरायचा PDC अँड क्विनोलिन. तेच जर ट्रान्सफॉर्म मिळवायचा असेल, आता ट्रान्समध्ये काय असतात आयडेंटिकल ग्रुप अपोजिट साईडला. सो ट्रान्स अल्किन इज ऑब्टेन्ड फ्रॉम अल्काइन ऑन रिडक्शन विथ सोडियम इन लिक्विड अमोनिया. ही रिॲक्शन कशासोबत करायची सोडियम अँड लिक्विड अमोनिया. तर आपल्याला कोणता फॉर्म मिळतो ट्रान्स अल्किन मिळतं. सो RC ट्रिपल बॉन्ड CR आहे तसंच रिॲक्शन होईल. आता इथं लिहिलं नाही आहे बघा, तुम्ही इथं लिहावं लागणार आहे तुम्हाला HH जे हायड्रोजन असतील ते प्लस HH 2 हायड्रोजन आपण ॲड करणार ह्या एक कार्बनला आणि दुसरा नेक्स्ट कार्बनला. मग ते हायड्रोजन काय करायचे फक्त अपोजिट साईडला लिहायचे म्हणजे ट्रान्स आयसोमर मिळतो आपल्याला ट्रान्स अल्किन. आता हे जर कॅटलिस्ट यूज नाही केले, मी अगोदर सांगितले ते निकेल प्लॅटिनम जर कॅटलिस्ट तिथं यूज केलं तर तुम्हाला काय होतं हे सिस ट्रान्स काय ते मिळेल ते नंतर होईल. त्याच्यावर आपल्याला इथं काय होतं परत ही रिॲक्शन पुढं काय होते कंटिन्यू होते. परत आणि हायड्रोजन ॲड होतात, अजून एक इथं हायड्रोजन ॲड होतात आणि आपल्याला काय होतं सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं. त्यामुळे ह्याला काय म्हटलं पार्शल रिडक्शन. इथंच ही रिॲक्शन काय केली जाते स्टॉप केली जाते. पार्शल रिडक्शन किंवा कंट्रोल्ड रिडक्शन याला म्हणतात, कंट्रोल्ड हायड्रोजनेशन. समजलं बघा. कॅटलिस्ट लक्षात ठेवा, जर सिस आयसोमर मिळवायचा असेल तर कोणता कॅटलिस्ट PDC क्विनोलिन आणि ट्रान्स आयसोमरसाठी Na इन लिक्विड NH3. आता याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसा असतो तर राईट अ नोट ऑन ॲडिशन रिॲक्शन किंवा राईट अ पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स, राईट द रिॲक्शन्स फॉर पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स किंवा राईट द रिॲक्शन फॉर ऑब्टेनिंग सिस अल्किन
फ्रॉम अल्काइन किंवा ट्रान्स अल्किन फ्रॉम अल्काइन असंही विचारतात. एवढं स्पेसिफिक इथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित आणि कॅटलिस्ट व्यवस्थित मेन्शन करायचे. सिससाठी कोणता कॅटलिस्ट आणि ट्रान्ससाठी कोणता कॅटलिस्ट. प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किन्स. नंतर नेक्स्ट पार्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. आता प्रिपरेशन मेथडमध्ये कोणत्या कोणत्या रिॲक्शन बघितल्या आपण. एक इलिमिनेशन अँड देन ॲडिशन रिॲक्शन. इलिमिनेशनमध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशन, डिहायड्रेशन आणि डिहॅलोजिनेशन ह्या 3 रिॲक्शन. त्यानंतर ॲडिशन रिॲक्शन. हे आपण एवढ्या रिॲक्शन स्टडी केलेत. आता त्या रिॲक्शनमध्ये आपण प्रिपरेशन करत होतो अल्किन्सचं. डबल बाउंडेड कंपाऊंड तिथं तयार करत होतो. आता बघा फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किन्स. याच्यानंतरचा जो पार्ट असेल तो काय असणार आहे केमिकल रिॲक्शन. जसं अल्केन्सला स्टडी केलं तसंच सगळं अल्किन्सना. मग आता फिजिकल प्रॉपर्टी अल्किन्सच्या काय असतात तर अल्किन्स आर नॉन पोलर ऑर विकली पोलर कंपाऊंड दोज आर इनसोल्युबल इन वॉटर. जशा अल्केनच्या असतात तशाच प्रॉपर्टी असतात. एवढा काय याच्यामध्ये डिफरन्स नसतो. कारण कितीचा डिफरन्स आहे फक्त टू हायड्रोजन ॲटम लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा अल्किन्समध्ये किती असतात फक्त 2 हायड्रोजन ॲटम लेस असतात. कारण अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला काय असतो CnH2n+2 आणि अल्किन्सचा काय असतो CnH2n. फक्त 2 हायड्रोजन ॲटम, कार्बन नाही हायड्रोजन, 2 हायड्रोजन ॲटम काय असतात कमी असतात दॅन करस्पॉन्डिंग अल्केन्सपेक्षा. त्यामुळे ह्याच्या प्रॉपर्टी नियर अबाउट काय असतात अल्केन्ससारख्याच असतात. मग बघूया काय काय प्रॉपर्टीज आहेत. तर अल्केन्स आर नॉन पोलर आहेत. विकली पोलर कंपाऊंड दोज आर इनसॉल्युबल इन वॉटर अँड सॉल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट. वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहेत, सॉल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट लाईक बेन्झिन, इथर आणि क्लोरोफॉल. हे काय आहेत नॉन पोलर. आता पोलर आणि नॉन पोलर हे मला वाटते मी सांगितलं होतं तुम्हाला काय असतात. ज्याच्यामध्ये चार्जेस सेपरेट होतात डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह. जे आपण इंटरॅक्शन्स बघितले डायपोल मुवमेंटचे 10th चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये जे आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस त्याच्यामध्ये बघितलं होतं. पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्जेस जिथं सेपरेट होतात त्याला काय म्हणतात पोलर मॉलिक्युल्स. मग आता हे काय आहेत नॉन पोलर आहेत. मग नॉन पोलर असल्यामुळे हे डिझॉल्व कशामध्ये होतात तर नॉन पोलर सॉल्वंटमध्येच काय होतं हे डिझॉल्व होतं. पोलर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत नाही. कारण वॉटर काय पोलर सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये पण H+ आणि OH- लार्ज डिफरन्स असतो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये लार्ज डिफरन्स असेल तरच असं काय होतं ते पोलर डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्जेस सेपरेट होतात. मग इथं काय होतात हे जे अल्केन्स किंवा अल्किन्स असतील हे काय असतात नॉन पोलर असतात. त्यामुळे ते डिसॉल्व कशामध्ये होतात तर नॉन पोलर सॉल्वंट. कोणते कोणते दिलेत बेन्झिन, इथर आणि क्लोरोफॉर्म. दे आर लेस डेन्स दॅन वॉटर. ते वॉटरपेक्षा लेस डेन्स असतात. फ्रॉम टेबल इट इज क्लिअर दॅट. आता तो टेबल आपण नंतर बघणार आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्केन रायझेस विथ रायझिंग इन नंबर ऑफ कार्बन ॲटम. तर जसं मॉलिक्युलर फॉर्म्युला वाढेल म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढतील तसं काय होतं बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट काय होतं वाढतो. कारण कसं असतं बघा जेव्हा जास्त त्याच्यामध्ये मास जास्त असेल मॉलिक्युलर वेट त्याचं जास्त असेल मॉलिक्युलर मास जास्त असेल तर त्याच्यातले इंटरमॉलिक्युलर जे फोर्सेस असतात ते ब्रेक व्हायला वेळ लागतो. त्याच्यातले बॉन्ड्स ब्रेक व्हायला वेळ लागतो. त्यामुळे काय होतं तो जो मॉलिक्यूल बॉईल व्हायला लवकर बॉईल होत नाही त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो तर जास्त असतो. मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. म्हणून जेवढं मॉलिक्युलर मास जास्त असेल मॉलिक्युलर वेट जास्त असेल तेवढं त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो जास्त असतो. मग आता बघा फर्स्ट एक कार्बन असेल तर बॉइलिंग पॉईंट जो असेल तो 2 कार्बन जे असेल त्याच्यापेक्षा काय असणार आहे कमीच असणार आहे. जसं तुमचे कार्बन वाढत जातील तसा बॉइलिंग पॉईंट काय होतो वाढत जातो. मग आता हे काय जेवढा ब्रांचड आणि तुम्हाला ओपन स्ट्रेट चेन याच्यासाठी मी ह्याचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंटचं आपण अल्केन्समध्ये बघितलं होतं. जर स्ट्रेट चेन कंपाऊंड असेल तर बॉइलिंग पॉईंट काय असतो जास्त असतो. तेच जर ब्रांचड असतील तर बॉइलिंग पॉईंट काय कमी असतो. स्ट्रेट चेनपेक्षा ब्रांचिंगचा बॉइलिंग पॉईंट काय असतो नेहमी कमी असतो. कारण तिथं काय होतं सरफेस एरिया त्याला जास्त मिळत नाही. जर लॉंग चेन असेल तर सरफेस एरिया जास्त असतो त्यामुळे बॉइलिंग पॉईंट तिथं काय असतो जास्त असतो. आणि ब्रांचड असेल तर बॉइलिंग पॉईंट काय असतो कमी असतो लोअर असतो दॅन स्ट्रेट चेनपेक्षा. सो तेच दिले. It is clear that boiling point of alkane rises with increase in number of carbon atoms. Branched alkanes have the lower boiling point than the straight chain alkanes. जे branched असतील त्याचा काय असतो लोअर असतो बॉइलिंग पॉईंट दॅन स्ट्रेट चेन अल्केन्स. किंवा आता अल्केन्स झाले तिथं काय करा अल्किन्स
द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किन इज अ व्हेरी नियरली सेम दॅट ऑफ अल्केन विथ सेम कार्बन स्केलेटन. आता बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किन काय म्हटले, इज अ व्हेरी नियरली द सेम ॲज दॅट ऑफ अल्केन विथ सेम कार्बन स्केलेटन. आता जर कार्बन स्केलेटन सेम असेल, म्हणजे जर स्ट्रेट चेन असेल आणि अल्किन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा कार्बन स्केलेटन कसं सांगते, जर असं असेल, आता हे कार्बन स्केलेटन आपण कन्सिडर करूया, 3 कार्बन आहेत, इथं काय असेल CH3, हे CH2 आणि CH3. हे कशा स्ट्रक्चर आलं, प्रोपेन, अल्केन आहे प्रोपेन. ते समजा इथं हायड्रोजन नाही आहे, इथं डबल बॉन्ड आहे, मग इथं काय येईल CH2 येईल. हे स्ट्रक्चर कशाचं होईल, प्रोपिनचं, 2 हायड्रोजन आयटम लेस प्रोपिन, सेम कार्बन स्केलेटनच आहे. त्यामुळं इथं ह्या 2 बॉइलिंग पॉईंटमध्ये म्हणजे प्रोपेन आणि प्रोपिनच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये जास्त डिफरन्स नसतो, नियरली काय असं सेमच असतं, कारण फक्त 2 हायड्रोजन आयटमचा फरक असतो. त्यामुळे सेम कार्बन स्केलेटन असेल तर बॉइलिंग पॉईंट नियरली काय येतात, तर सेम येतात. हे याचे काय झाले, फिजिकल प्रॉपर्टीवरनं आपल्याला सांगता येतं. बघा या फिजिकल प्रॉपर्टी काय काय सांगितलं, सॉल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट, बॉइलिंग पॉईंट बाबतीत ह्या 2-3 प्रॉपर्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. तो आता आपण चार्ट बघूया. बघा आता हा जो चार्ट दिलाय, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किन्स, अल्किन्ससाठी हा चार्ट आहे. मग ह्याच्यामध्ये काय असतं, जर तुमचं ब्रांचड असेल अल्किन्स तर काय असतं, बॉइलिंग पॉईंट लोअर असतो दॅन ओपन चेन किंवा जे स्ट्रेट चेन कंपाऊंड असतील त्याच्यापेक्षा ब्रांचडचा लोअर असतो. हे अगोदरच सांगितलं. त्यानंतर जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं काय होतं, बॉइलिंग पॉईंट वाढत जातं. तर तेच आपण ह्या चार्टमध्ये बघणार आहे. मग बघा आता CH2 डबल बॉन्ड CH2 नाव काय होणार याचं, इथिन, फर्स्ट मेंबर ऑफ अल्किन फॅमिली. आता याचा मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं, CH2 डबल बॉन्ड CH2, मला वाटतं माहीत असेल तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं. ते काय असणार, कार्बन 2 आहेत, एका कार्बनसाठी किती असतं 12 इंटू काय येईल 2, आणि हे काय असतात हायड्रोजन किती आहेत 4 आहेत, एका हायड्रोजनसाठी किती असतं 1 असतं. सो 12 इंटू 2 काय येईल 24 प्लस 4 काय येईल आन्सर 28. याचं मॉलिक्युलर मास काय येतं 28, असं कॅल्क्युलेट केलं जातं. मग मॉलिक्युलर मास काय आलं 28 मॉलिक्युलर मास असताना बॉइलिंग पॉईंट किती असतो 171 आणि मेल्टिंग पॉईंट 104. किती असतो मेल्टिंग पॉईंट तर 104 आणि बॉइलिंग पॉईंट 171. लक्षात ठेवा. बघा आता परत एक कार्बनची संख्या वाढवली, जसजसे कार्बन वाढत जातील तसतसं काय होतं, मॉलिक्युलर मास वाढतं आणि बॉइलिंग पॉईंट पण वाढतो आणि मेल्टिंग पॉईंट पण वाढतो. मग आता बघा नेक्स्ट स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH3. आता हे स्ट्रक्चर कशाचं होईल, जर याचं नेमिंग केलं तर CH2 डबल बॉन्ड CH3 हे स्ट्रक्चर आहे. आता याचं 1 2 3 कार्बन किती आहेत 3 आहेत, त्यामुळे नाव काय होतं याचं प्रोपिन, आणि फर्स्ट पोझिशनलाच काय डबल बॉन्ड आहे, किंवा तुम्ही प्रोप 1E असंही नाव आपण लिहू शकतो त्याचं. मग काय याचं नाव काय होतं प्रोपिन. मग आता याच्यामध्ये जे कार्बन आहेत किती कार्बन आहेत 1 2 3 आहेत. मग 3 इंटू काय येईल मला सांगा 12. याचं जर मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल 3 इंटू 12. हायड्रोजन किती आहेत 2 3 आणि हे 3, टोटल 6 हायड्रोजन्स आहेत. मग 3 इंटू 12 काय होईल 36 प्लस 6, एका हायड्रोजनसाठी 1 येणार, प्लस 36 प्लस 6 किती आन्सर येतं तर 42. मग प्रोपिनचं मॉलिक्युलर मास आहे का बघा 42. तर मॉलिक्युलर मास वाढलं, कुठून कुठंपर्यंत वाढलं 28 पासून 42 पर्यंत वाढलं मॉलिक्युलर मास. मग बॉइलिंग पॉईंट बघा किती वाढला 171 पासून कुठंपर्यंत गेला 225 पर्यंत, 225 इतका बॉइलिंग पॉईंट वाढतो. आता तुमच्या बुकमध्ये करेक्शन काय आहे बघा, हा जो इथं मेल्टिंग पॉईंट दिलाय 188 आहे. जो प्रोपिनचा मेल्टिंग पॉईंट किती असतो 188 असतो. 188 तिथं फक्त 88 दिले, तिथं 188 करा. मग मेल्टिंग पॉईंट पण काय होतं तर वाढतो. 28 असताना मॉलिक्युलर मास 28 असताना किती असतो मेल्टिंग पॉईंट 104. जेव्हा 42 होतो 42 होतो तेव्हा मेल्टिंग पॉईंट किती येतो तर 188. तसंच नेक्स्ट स्ट्रक्चर बघूया. आता नेक्स्ट स्ट्रक्चर बघा काय CH2 डबल बॉन्ड CH2 CH3. कोणतं स्ट्रक्चर आहे तर ब्यूट 1E. ह्याचं पण असंच मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं. टोटल कार्बन किती आहेत बघा 1 2 3 4, कार्बन 4 आहेत. मग 4 इंटू 12 करायचं, हायड्रोजन त्याच्यामध्ये ॲड करायचे किती असतील ते हायड्रोजन. मग मॉलिक्युलर मास किती येतं 56. त्याच्यानंतर काय केलं त्याचं बॉइलिंग पॉईंट काय झालं 267 दिलं. आता मेल्टिंग पॉईंट काय तुम्हाला दिला नाही त्यामुळे ते काय बघू नका. त्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा CH2 डबल बॉन्ड CH2 ट्वाईस आणि CH3. आता इथं काय होतं CH2 जो ट्वाईस आहे तो आता काय असणार आहे इथं CH2 ट्वाईस म्हटले, मग ते काय असतं ब्रांचिंगला असतं. तरी पण याचं बघा 70 मॉलिक्युलर मास, बॉइलिंग पॉईंट 303 आहे, मेल्टिंग पॉईंट काय दिला नाही आहे, मग त्यामुळे जास्त वाढत नाही. त्यानंतरचं आहे CH2 थ्राईस वगैरे हे दिलेत, सीस वगैरे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये सीस ट्रान्स मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट वगैरे हा चार्ट सगळा दिला आहे.
व्यवस्थित चार्ट बघा. फक्त लक्षात काय ठेवा, जसं मॉलिक्युलर मास वाढेल तसं काय होतं, बॉइलिंग पॉईंट वाढतो. ज्यावरती कशावर डिपेंड आहे, तर मॉलिक्युलर मासवर डिपेंड आहे. इथं जर तुम्हाला रेंज दिसते का बघा, ही 84 आहे. मॉलिक्युलर मास काय 84 आहे. इथंपर्यंत मॉलिक्युलर मास वाढत गेले, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट वाढत गेला. त्यानंतर मॉलिक्युलर मास 56 आले बघा, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट पण काय झालाय, कमी झालाय. त्यानंतर 56 आहे, इथं 274 आहे. म्हणजे बॉइलिंग पॉईंटवर बॉइलिंग पॉईंट कशावर डिपेंड आहे, तर मॉलिक्युलर मासवर. जेवढं जास्त मॉलिक्युलर मास असेल तेवढा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. जर मॉलिक्युलर मास कमी झालं तर बॉइलिंग पॉईंट पण काय होतो, तर कमी होतो. हे व्यवस्थित लक्षात घ्या. समजते? इतकंच आहे याच्यामध्ये. आता आजच्या लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. पुढच्या लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज स्टार्ट करूया. थँक्यू.